वेलकम वेलकम वेलकम. BYK कॉलेज ऑफ कॉमर्स ने सुरू केलंय एक कॅफे. या कॅफेची रेसिपी बनवली आहे लोकेश यांनी. तर या रेसिपीला तुमच्या समोर सर्व आणि तडका लावण्याचं काम केलंय तन्मय लोहगावकर यांनी. तर रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून BYK कॉलेज ऑफ कॉमर्स सविनय सादर करीत आहे कॅफे मेमेंटो. चार ओळी लिहिल्यात तुझ्याच आहे. चार ओळी कवितेतल्या, पुस्तकातल्या त्या रांगेतल्या. या कवितेच्या पुस्तकात ओळ तुझी मी वाचतो. प्रत्येक ओळीमध्ये मी तुलाच शोधतो. माझ्या आवाजातून. सर 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 कॉंग्रॅच्युलेशन, आपल्या कॅफेला अवॉर्ड मिळाला आहे. हा, काँग्रेस. थँक्यू सर. तुला पण काँग्रेस. सर आता खूप लोक आपल्या कॅफेमध्ये येणार, मग ही जागा आपण रेनोव्हेट करायची का? ही जागा? हा. नको ग, ही जागा अशीच राहू दे. ओके सर. तू जा तुझ्या कामाला लाग. हो. अभिनंदन. अभिनंदन तुझं. तुझं एक स्वप्न पूर्ण झालं. आपलं स्वप्न. हो, पण दुसऱ्या स्वप्नाचं काय रे? सकाळचे 9 वाजले आणि आज आपण जुन्या गाण्यांचा आस्वाद घेणार आहोत. चला तर मग या गाण्यापासून सुरुवात करूयात. ये देख के दिल झूमा, ले प्यार ने अंगड़ाई, दीवाना हुआ बादल, सावन की घटा
छाई, ये देख के दिल झूमा, ले प्यार ने अंगड़ाए, दीवाना हुआ बादल। हॅलो. हो, मी बाहेर आले होते. हा, एका फ्रेंड सोबत. थोड्या वेळात येते घरी. मी एक 5 मिनिटात फोन करते, ठीक आहे? एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही? माझी डायरी का वाचताय? अहो तुमची डायरी तिथे होती म्हणून मी फक्त बघितलं. बघितलं म्हणजे मी वाचलं सुद्धा? दुसऱ्यांच्या गोष्टीला हात लावू नये, तुम्हाला कळत नाही का? सॉरी, खरंच सॉरी. तुम्हाला एक सांगायचं, तुम्ही छान लिहिता. म्हणजे जेवढं वाचलंय त्यावरून सांगतोय, छान लिहिता. थँक्यू. अजून काय काय लिहिता तुम्ही? म्हणजे तुम्हाला अजून सर, कॉफी? नाही, नको. तुमचं लेखन प्रकाशित झालंय का? म्हणजे वृत्तपत्रात वगैरे? तुम्ही कोणतं पुस्तक वाचताय? हे रेसिपी बुक आहे ना? तुम्हाला वेगवेगळे पदार्थ ट्राय करायला आवडतं वाटतं. नाही नाही नाही. मग हे पुस्तक का? मला बनवायला आवडतं. बनवायला? म्हणजे? म्हणजे मला ना वेगवेगळी रेसिपीज बनवायला आवडतात. ओ, इंटरेस्टिंग. एक मिनिट. सर, थँक्यू. नाही, थँक्यू. हो, असं काय करतात? चव तर घेऊन बघा. स्वादिष्ट. हे खरंच तुम्ही बनवलं? हो हो, मी हॉटेल मॅनेजमेंट करतो, 2nd इयर. आणि सँडविच माझी खासियत. छान छान. मी अजून घेऊ? मला खरंच खूप आवडलं. हो जरूर. मी BA करते आहे, इंग्लिश लिटरेचर. मी पण 2nd इयरला आहे. अच्छा, मग इथे कोणी येणार आहे का? काय? मी म्हंटल कोणाची वाट बघताय? नाही, कोणाची? तसं नाही, कोणी येणार आहे का की एकटीच? मी एकटीच थांबणार आहे. ऍक्च्युली मी इकडे जवळच राहते. मला काही सुचत असेल ना तर शांतता हवी असते, मग मी इथे येते. मला ना इथे बसून वाचायला आणि लिहायला खूप आवडतं. वाचायला? हो. म्हणजे काय काय वाचलंय तुम्ही?
मी ना लिटरेचर आणि फिक्शनचे बुक्स खूप वाचते, जसं की फॅरेनहाइट 451 बाय रे ब्रॅडबरी, मग अ मिडसमर नाईट्स ड्रीम बाय शेक्सपियर आणि प्राइड अँड प्रेजुडिस बाय जेन ऑस्टिन तर माझी फेवरेट बुक आहे. छान छान. तुम्हाला कोणी भेटायला येणार आहे? कोणी भेटायला येणार आहे का? नाही नाही. का? तिला हा कॅफे आवडत नाही वाटतं. तिला नाही, असं कोणी नाही. ओ, मग इथे का? म्हणजे कशासाठी? हे बघ, मला ना माझं कॅफे ओपन करायचं, म्हणजे माझं स्वप्न आहे. म्हणून मी काय करतो ना, मी वेगवेगळ्या कॅफेमध्ये जातो, तिथली वेगवेगळे डिश ट्राय करतो, मग त्यावर विचार करून ना मी त्याचं माझं व्हर्जन बनवतो. छान कल्पना आहे. मग इथलं काय काय आवडतं? इथलं सँडविच ठीकठाक आहे आणि कॉफी तर म्हणजे कॉफी पण ठीकठाक आहे. एवढं विशेष असं काही नाही. कॉफी सारखी कॉफी, त्यात काय विशेष? विशेष असतं ना, हो मग प्रकार असतात कॉफीचे, बनवण्याची पद्धत पण असते. म्हणजे हे बघ, मी सांग, तू समजा कॉफीच्या बिया कमी भाजल्यास ना तर कॉफीच्या चवीत फरक पडतो. तू समजा इटालियन कॉफी ट्राय केली ना तर ती फार कडू असते. मग येते व्हिएतनामी कॉफी, आयरिश कॉफी आणि तू ट्राय करून बघ कधी. बापरे, खूपच पॅशनेट दिसतोय तू तुझ्या कॅफे बद्दल. म्हणजे म्हणू शकतेस. ही खिडकी आहे ना, इथे बसून बाहेर बघितलं की आम्हाला लिहायला सुचतं बऱ्याच वेळा. पण तुला सांगते, माझ्या घरच्यांनी वाटतं की मी आयुष्यात काहीतरी सिरियस करायला हवं. त्यांची इच्छा होती की मी इंटिरियर डिझायनिंग किंवा लॉ असं काही केलं पाहिजे. पण मी त्यांना म्हटलं की मी रायटर होते, तर ते म्हणतात किमान जर्नलिस्ट तरी हो. आणि मी म्हटलं मी ऍक्टिंग क्षेत्रात जाते, तर ते म्हणतात टीव्ही न्यूज अँकर तरी हो. आमचं ना असं सुरू असतं, माझी स्वप्न आणि त्या विरुद्ध त्यांचे प्रॅक्टिकल मनी ओरिएंटेड माइंड. बघूया काय होतं. हॅलो. हो हो, बरं, आले. मला निघायला हवं. हो का? ऍक्च्युली घरी पाहुणे आले आहेत ना. अच्छा अच्छा. ऐक ना, तुझ्याशी बोलून छान वाटलं. हो, मला पण. बघू, जमलं तर भेटू परत. उनसे नजरें क्या मिली, रोशन फिजाएं हो गई. चालेल ना, पुढच्या गुरुवारी. ओके, मग इथेच भेटू. चालेल ना? चालेल, याच वेळेस. हो हो, चल, बाय. क्या मिली, रोशन
फिजाएं हो गई। आज जाना प्यार की जादूगरी क्या चीज है। आज जाना प्यार की जादूगरी क्या चीज है। इश्क कीजिए फिर समझिए, इश्क कीजिए फिर समझिए, जिंदगी क्या चीज है। खुलती जुल्फों ने सिखाई मौसमों को शायरी। ला 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 ला। खुलती जुल्फों ने सिखाई मौसमों को शायरी। झुकती आँखों ने बताया मैं कशी क्या चीज है। झुकती आँखों ने बताया मैं कशी क्या चीज है। इश्क कीजिए फिर समझिए, इश्क कीजिए फिर समझिए, जिंदगी क्या चीज है। हम लबों से कह न पाए उनसे हाले दिल कभी। ला 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 ला। हम लबों से कह न पाए उनसे हाले दिल कभी। और वो समझे नहीं ये खामोशी क्या चीज है। और वो समझे नहीं ये खामोशी क्या चीज है। इश्क कीजिए फिर समझिए, इश्क कीजिए फिर समझिए, जिंदगी क्या चीज है। होश वालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है। हाय, सॉरी मला यायला थोडा उशीर झाला, खरंच सॉरी. थोडा उशीर. मी इथे अर्धा तासापासून तुझी वाट बघते आणि तू म्हणतो थोडा उशीर झाला. अगं त्याचं काय झालं ना, मी एका छोट्याशा कामात अडकलो होतो. बरं आपलं भेटीच्या वेळेस तुला कामच असतात. सुचत नाही हा, मी येतात. तेच ते. तू जर पुढच्या वेळेस पासून उशीर केलास ना, मी सोडून दे तुला. सोडून द्यायची. हे बघ मी सिरियसली बोलते हा. तू हसतो काय? वेड्या. मला माहिती आहे ना, तू मला सोडून कुठेही जाणार. इतका विश्वास आहे माझ्यावर? तुझ्यावर नाही काही, माझ्यावर.
अगं सॉरी सॉरी सॉरी, गंमत करत होतो. प्लीज बस बस. ऐक ना, तुझ्यासाठी एक गंमत आणली. काय गंमत? पण तू तर चिडली आहेस ना, मग नाही नाही, सांग ना. सांगू. हो. एक मिनिट. आज काय आणलंस? बघतोय. काय लिहित होतीस? मी ना एक स्टोरी लिहितो. ह्याच्यामध्ये कसं असतं हा. ना, हॅलो. हो हो, एक 10 मिनिटात येते. बरं बरं. स्टोरी. नाही, बाबांचा फोन होता, ते खूप चिडलेत, मला जावं लागेल. अगं असं काय करतेस? प्लीज सांगून जा ना. नाही नाही, पुढच्या वेळेस सांगते. ठीक नक्की. आहे. चालेल. बाय. बाय बाय. बरं ऐक. हा, काही राहिलं का? नाही नाही, एक सांगायचं होतं. सांग ना. पुढच्या वेळेस. असं काय करतेस? वेडी. चल बाय बाय. दिवाळी दिधली लोचने तुला पाहण्या दिवाळी दिधली लोचने तुला पाहण्या मन शेवंतीचे फूल झाले तुला वाहण्या तुला दिवाळी दिधली लोचने तुला पाहण्या मन शेवंतीचे फूल झाले तुला वाहण्या तुला वाहण्या सर, आम्ही शेवटची ऑर्डर घेत आहोत. कॅफे बंद करायची वेळ झाली आहे. तू जाच, मी करेल कॅफे बंद. ओके सर. हा कॅफे तुझा आहे तर? हा, वाव. तू बस ना.
सँडविच फेमस असतील ना? अजून लक्षात आहे तुझ्या? सर गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. मी काढून येतो. पाणी. फ्लाईट कधीची? 7 तासानंतर. काय कारण सांगून घराबाहेर आलीस? आईची औषधं आणायची होती असं म्हणून. ऐक ना, ते बघ, खरंच जाणं गरजेचं आहे का गं? तुला बोलणं झालं आहे ना यावर? तसं पण काही ऑप्शन नाही माझ्याकडे. परत कधी आलीस? मागच्या महिन्यात आले. म्हणजे जवळपास आता महिनाच होईल. महिना? महिन्याभरापासून तू इथं होतीस आणि आपण आज भेटतोय. आत्ता मला आधी माहित असतं ना, मी आधीच आले असते इथे. आता माहिती झालंय. मग उद्यापासून येत जाशील ना इथे, या कॅफे मध्ये? उद्या हा. उद्या मी नाशिकला चालले बहिणीकडे. आता तिथेच सेटल होणार आहे. नाशिकला? हो, म्हणजे मी तुला नाही. इट्स ओके. आणि तू कॉफी घेशील का? आणतो तुझ्यासाठी. तू बस, निवांत बस. ऐक ना प्लीज, असं चिडू नको ना. आपण काढू काहीतरी सोय. नाही ग, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. हे बा, आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहू ना. हे बघ, ऐक, लंडनला जावंच लागणार आहे का? दुसरा काहीच पर्याय नाही का ग? बाबा त्यांची कंपनी पाठवते. फॅमिली सकट. मला जावंच लागेल. यात माझी काय चूक आहे? तीन वर्ष झालीत आपल्या नात्याला. किती? 3 वर्ष. रोजचं ते भेटणं, तासन तास गप्पा मारणं, आणि अचानक उद्यापासून हे सगळं बंद होईल. वरून तू म्हणतेस मी काहीच करू शकत नाही म्हणून. तू तर असं बोलतो आहेस, तसं माझ्यासाठी हे सगळं सोपं आहे. मुद्दाम करतो काय सगळं मी? कॉफी. So, how was your life over there? लाईफ कुठून सांगू तूच सांग. सांग, सुरुवातीपासूनच सांग. ओके. पण यावेळेस जे चांगलं आहे तेवढंच सांग. बर, मी इथून गेले and then I completed my education. लिटरेचर, आय मीन लिटरेचर मध्येच केलं असशील ना? Of course. And after that 2 वर्षात लग्न आणि पहिल्याच वर्षी बाळ. And then I was a housewife. Happy housewife. हाऊसवाईफ?
तिथं जाऊन जर हाऊसवाईफच व्हायचं होतं, इथेच थांबली असतेस. म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? मी इकडे राहून हाऊसवाईफ झाले नसते का? कदाचित नाहीच. तुझे मिस्टर काम करू देत नव्हते वाटत. नो नो नो, अगदीच तसं नाही. इनफॅक्ट तू मला सतत म्हणायचा की तू काम कर, म्हणजे काहीतरी करत राहा. पण मलाच जमत नव्हतं. म्हणजे इट वॉजंट दॅट इझी दॅट टाइम. म्हणजे मुलगा लहान होता, त्याचं शिक्षण होतं, सासू सासऱ्यांकडे लक्ष देणं. अँड लाईफ वॉज मूव्हिंग ऑन. छान. सो व्हॉट अबाउट यू? म्हणजे किती लग्न केलीस? किती लग्न केलीस? तुला काय वाटतं सांग तर. कमीत कमी 2 तरी केलेच असतील. 2? डोंट टेल मी. त्याहून जास्त? यू आर एक्सपेक्टिंग अ लॉट नाव. सो किती? आय मीन इतकंही नाही केलं. रिअली? हा, बट 7-8 गर्लफ्रेंड्स होऊन गेल्या माझ्या. 7-8 गर्लफ्रेंड्स आहेत. तू काळजी नको करूस, आत आहे बेस. हे बघ, आपलं आता पुढे नाही गेलं तरी तुला भेटेल दुसरी कोणीतरी चांगली. अगं हे काय बोलतेस तू? दुसरी कोणीतरी, ते पण तुला सोडून? शक्य नाही. आई, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. सी, लेट्स एंड इट बट ऑन अ हॅपी नोट. सो फनी. अगं नेहमी मला तू म्हणायचीस ना मला सोडून जाशील म्हणून, आणि मग आता? तुला कळतंय का माझ्या मनात काय सुरू आहे ते? माझी काय परिस्थिती आहे ते? आणि मी का जाणून घेऊ? सांग ना, मी का जाणून घेऊ? तुला माझ्या मनातच नसेल काय तर मी का जाणून घेऊ? ठीक आहे, फाईन. लेट्स नॉट फिनिश इट. हे बघ, कडे वेळ खरंच खूप कमी. प्लीज जाता तरी भांडण नको, प्लीज. हे बघ ऐक, तू लंडनला जाशील, तुझं शिक्षण वगैरे ते सगळं, पण ते तुला कोणी भेटलं तर? काय बोलतोयस तू? तुला सोडून मी करेल का कोणाचा विचार? मला सांगतेस ना दुसरी कोणीतरी भेटेल म्हणून, मग कशावरून तू नाही करणार ना? किती दिवस? सांग ना, अजून किती दिवस? अरे आपण प्रयत्न केला तर 6 महिने, 5 वर्ष, आणि मग त्यापुढे केलं नाहीत का वेळा डिस्कस? मग आणि आणि तुझे पतिदेव कसे आहेत मग? पतिदेव? हा, खूपच एक्साइटेडच वाटतं तू त्याच्याविषयी ऐकायला. अगदीच तसं नाही, मला नॉर्मलच विचारायचं होतं तुला की तुझे मिस्टर कसे आहेत? बऱ्या. ठीक आहे रे, ठीक आहे. मला शब्दात पकडायची तुझी सवय अजून गेलीच नाही. तुझ्या मिस्टरांबद्दल सांगत होतीस, हा, कसे आहेत ते, काय करताय, कसं चालू आहे त्यांचं? ही पास्ट अवे 3 years ago. हो, सॉरी. आय मीन मला माहित नव्हतं. सो सॉरी. इट्स ओके. तू बस. आणि मुलगा आहे ना तुला? तो झाला सेटल युएसला. आता लंडन मध्ये नाही कोणी जवळचं, मग आला इकडे परत. म्हणून आता इथेच सेटल होणार. बरोबर ना? हो, म्हणजे विचार तरी तोच आहे. म्हणून मी नाशिकला चालले ना, म्हणजे तिथे मला प्रोफेसर म्हणून नोकरी मिळते. नाशिकला?
जमल्यास घेईन मग. ठीक ठीक आहे. हे बघ, तू जा लंडनला, पण शिक्षण पूर्ण झालं ना की परत ये हा. किती नॅरो माइंडेड आहेस रे तू. अरे थोडा प्रॅक्टिकल विचार कर ना. अरे मला तिथे किती स्कोप, किती ऑपॉर्च्युनिटीज आहेत, आणि ते सगळं सोडून मी परत इथे येऊ. अरे लोक इथून तिथे जाण्यासाठी मरतात. आणि मुख्य म्हणजे मी घरच्यांना काय सांगू की हे ब्राईट फ्युचर सोडून मी पुन्हा भारतात चालली आहे. आणि त्याचं कारण काय, तर आपलं नातं. ऐक ना, मी नाही रोमॅन्टिक. सांग ना, मी नाही रोमॅन्टिक. मी घे पूस, घरचा टेबल आहे तुझ्या, पूस. अगं त्या अनोळखी लोकांमध्ये, अनोळखी वातावरणात तुला लिहायला सुचणार आहे का? का नाही सुटणार, सांग ना. आणि तसं पण एकदा सुचायला लागलं की सुचतं मला. बरोबर, तुझ्यासाठी सगळं सोपं आहे नाही. तू यावेळेस तिथं गेल्यावर तुला सगळं सोपं पडेल ना, म्हणजे सेटल होशील ना तू. सोपं? हा, तूच नाही का म्हणायचंस की माझ्यासाठी सगळंच सोपं आहे. मग तसंच मी आता अवघड विषय सोपे करून मुलांना शिकवेल. किती पुस्तकं लिहिलीस? काय? तुझी स्वतःची अशी किती पुस्तकं पब्लिश झाली? एक पण नाही. का? डोंट नो, जसं विशेष काही सुचलंच नाही मला तिथे जाऊन. मग आता पुन्हा नव्याने सुरुवात केलीस वाटतं. हो, अरे मला ना आजच सुचलं, म्हणजे अचानकच सुचलं. आज? हो, सो आय हॅव स्टार्टेड रायटिंग अगेन. उरलेलं मग नाशिकला जाऊनच पूर्ण करेन. महिन्याभरापासून तू इथे होतीस आणि आपण आज भेटतोय का? आत्ता आता भेटलोच की. आणि तसंही मला जर आधी माहित असतं ना, मी आधीच आले असते रे इथे. म्हणजे ठीक आहे, कुठे एवढा उशीर झालाय आता. हा, 30 वर्षानंतरच्या भेटण्याला उशीर नाही म्हणत. बरोबर आहे तू, नाही उशीर झालाय का काही? बाकी तुझं काय सुरू आहे? म्हणजे तब्येत वगैरे सगळं नीट? मी एकदम मजेत आहे का? डोळ्याने दिसतं थोडंसं कमी झालंय. बाकी मी आणि माझा हा कॅफे, बस एवढंच चालू. तू अजूनही तसाच आहेस रे. दुसऱ्यांसाठी आपण का बरं बदलावं? बरोबर ना? हे बघ माझा ऐक, आय नो यू. तू करशील काहीतरी चांगलं. प्लीज त्याचा हाताश नको. नाही ग, हे बघ, मी खरंच नाही जगू शकत तुझ्याशी. खरंच नाही जगू शकत. हॅलो. हो, एक 10 मिनिटात येते. हा बरं. काय बोलले घरचं? त्यांचाच फोन होता, मला जावं लागेल. ऐक ना,
हे बघ हे बघ तू आपण बोलू ना, थोडा वेळ थांबू ना, पण तू असं जाऊ नकोस प्लीज, असं जाऊ नकोस. सॉरी. अजूनही लक्षात आहे तुझ्या? शेवटची भेट कोणी विसरतं का? सुगंधाला कसं वाऱ्यावर स्वार होऊन दूर दूर जायचं असतं, पण त्याच्या हे लक्षात येत नाही की त्याचा ओळख ज्या फुलापासून झालाय त्या फुलाशिवाय त्याला काही अस्तित्वच नाही. सुगंधाशिवाय फुलाला तरी काय अर्थ राहतो? ती कोमेजूनच जाणार नाही. किती काय होतं माझ्या मनात त्यावेळी. मला खरंच जाण्याची इच्छा नव्हती, पण तोंडातून शब्द वेगळेच येत होते. मला पण तुला हेच सांगायचं होतं, तू आनंदाने जा, पण प्रत्यक्षात काहीतरी वेगळंच बोलून बसलो मी. तू गेल्यावर बराच वेळ तसाच बसलो होतो, आणि काही दिवसांनी वडिलांची ट्रान्सफर झाली. डोक्यात तेच चालू होतं, तुला थांबवण्याचा अजून काही मार्ग नव्हता. कोणताच मार्ग नव्हता. कोणताच मार्ग नव्हता. आणि अरे काहीच नव्हतं आपल्या हातात तेव्हा. तेच तर, त्या दिवशी आपलं असं काय होतं आपल्या हातात? पण आज आज तरी काय रे आपल्या हातात? भास तुझा, भाव तुझा, माझ्या लेखणीतही तूच. तुझ्या सवयीत मी माझे पाऊल कोणा जपते. प्रेम हे माझे एवढं तुझी, माझ्या शाईचा गंध तुझ्या मनात दरवेळ. तू सोबत असतोस तेव्हा तुझ्यात रमतो. तुझ्यामुळे माझ्या शब्दांना अंकुर फुले. तू नशील तर राहील आपली कहाणी अजून, आणि मनात राहील एक सँडविच, कॉफी. तुझं यावेळेस जाणं खरंच गरजेचं आहे का? हो, म्हणजे रिझर्वेशन झालंय ना माझं. त्याचं काय ते कॅन्सल होतील ना. आणि नोकरीचं काय? अगं कॉलेजेस इथं सुद्धा आहे, निघेल काहीतरी सॉल्युशन. बघ ना प्लीज. नाही यावेळेस तरी थांब प्लीज. नाही, आता नाही जमणार थांबणं. दोघे किती दमलो आहोत, भासांमध्येच रमलो आहोत. रोज रोज जवळ राहून दूर दूर गेलो आहोत. तरी तू साऱ्या प्रश्नांची बावराचा छंद मी. तू फुल जणू शेवंतीचे, अबोला तो गंध मी. गेले जरी दूर तरी आता थांबणे आहे. गेले जरी दूर तरी आता थांबणे आहे. तुझ्या सवय आयुष्याची वाट पुन्हा शोधणे आहे.
होतील ना, का नाही होणार? तिकिटाचे पैसे नक्की रिफंड. हृदयावरती नाम तुझे माझा कुंडली, मेहंदीच्या गंधात भारले, भेटीचे सोहळे, भेटीचे सोहळे, अवघड वाटे आता जरा लाज राखण्या, लाज राखण्या. देवाने दिधली लोचने तुला पाहण्या, मन शेवंतीचे फूल झाले तुला वाहण्या, तुला वाहण्या. देवाने दिधली दिसे तुझे, बिना वाजते काने, दिसे तुझी आवाज फिरकानी, जशी